नमस्कार, मी फाल्गुनी पुष्पराज गायकवाड. आपलं वृत्तांत जिल्हा न्यूज मध्ये स्वागत आहे. पाहूया शहरातील ताज्या घडामोडी. घरोघरी तिरंगा उपक्रमाअंतर्गत अंबरनाथ नगर परिषदेच्या वतीने बाईक रॅली व माजी सैनिकाचा सत्कार. अंबरनाथ नगर परिषदेच्या प्रशासक डॉक्टर प्रशांत रसाळ, अतिरिक्त मुख्य अधिकारी अभिषेक परारकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी अंबरनाथ नगर परिषदेच्या वतीने घरोघरी तिरंगा या उपक्रमाअंतर्गत अतिरिक्त मुख्य अधिकारी अभिषेक परारकर, उपमुख्य अधिकारी उमेश राऊत यांच्या उपस्थितीत बाईक रॅली काढण्यात आली. बाईक रॅलीची सुरुवात अंबरनाथ पश्चिमेला नगर परिषद कार्यालय, फातिमा स्कूल रोड, विमको नाका ते अंबरनाथ नगर परिषद कार्यालय, पूर्वेला अंबरनाथ नगर परिषद पासून तहसील कार्यालय मटका चौक, शिवाजीनगर रोड ते अंबरनाथ नगर परिषद कार्यालय या मार्गाने बाईक रॅली काढण्यात आली होती. या बाईक रॅलीमध्ये अंबरनाथ नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. देशावर असलेला अभिमान आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी सदर अभियान राबविण्यात येत असल्याचे पराडकर यांनी सांगितले. घरोघरी तिरंगा हे अभियान आहे ते आपल्या अंबरनाथ शहरातील सगळ्या नागरिकांना आम्ही नगर परिषदेतर्फे आपल्या उद्या 15 ऑगस्ट 78वा आपला स्वातंत्र्य दिन आहे. त्या दिवशी सर्व नागरिकांनी आपल्या घरावरती आपला तिरंगा फडकावा आणि देशाप्रती आपली अभिमान, देशाप्रती आपलं असलेलं कर्तव्य आणि आपलं प्रेम व्यक्त करावं. याच्यासाठी आवाहन करण्यासाठी अंबरनाथ नगर परिषदेतील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी आज बाईक रॅली काढली होती. यामध्ये बाईक हर घर तिरंगा या योजनेबरोबरच त्या 2 फ्लॅगशिप स्कीम्स आता चालू आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तसंच मुख्यमंत्री युवा कौशल्य प्रशिक्षण योजना याचाही प्रसार करण्याचा नगर परिषदेतर्फे प्रयत्न करण्यात आला. स्थायी समिती सभागृहात माजी स्वातंत्र्य सैनिकांना बुके, शाल, नारळ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी अतिरिक्त मुख्य अधिकारी अभिषेक पराडकर, उपमुख्य अधिकारी उमेश राऊत, सामान्य प्रशासक विभागाचे अमोल मानकर, जनसंपर्क अधिकारी महेंद्र नेर, कर विभाग प्रमुख नरेंद्र संके, बाजार विभाग प्रमुख जितेंद्र केदारे, आस्थापना विभाग प्रमुख मिनल जाधव, बांधकाम व पाणी पुरवठा विभागाचे अभियंता, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरातील घडामोडी व ताज्या बातम्या पाहण्यासाठी वृत्तांत जिल्हा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा.